नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. पुणे जिल्ह्यातील भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार केदार देशपांडे यांच्या पत्नीने ईव्हीएम मशीनची हळदकुंकवाने पूजा केल्याची घटना उघडीस आली आहे. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या 264 अध्यक्ष पदांच्या तसेच 6042 सदस्य पदांच्या जागांसाठी मतदान करण्यात आले. या दरम्यान पुणे भोर येथे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, भोर मधील निवडणुकी दरम्यान घडलेला जो प्रकार आहे तो निश्चितच आचारसंहिता भंग आहे. त्यामुळे आचारसंहिता भंग झाल्यानंतर जे आपले कायदे आहेत, लोकप्रतिनिधी अधिनियम आहे, भारतीय न्यायदंड संहिता आहे, त्या अनुषंगाने त्यांनी जो प्रकार केलेला आहे तो ईव्हीएमची पूजा करणे, त्यानुसार त्यांच्यावर आपण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच निवडणूक केंद्रांचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रशासकीय दृष्ट्या जो काही लोकप्रतिनिधित्व अधिनियमांच्या अंतर्गत जे काही असेल ती कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे यांनी ईव्हीएम मशीनची पूजा करण्याप्रकरणी कारवाईची सविस्तर माहिती दिली. त्यांच्यावर सुद्धा प्रशासकीय दृष्ट्या जो काही लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या अंतर्गत जे काही कारवाई आहे ती त्यांच्यावर सुद्धा करण्यात येणार आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला का? त्या व्हिडिओच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होतो का? हो, त्या व्हिडिओच्या अनुषंगानेच आपण गुन्हा नाही. भोरमध्ये जो निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे मॉकपोल नंतर तो घडलेला प्रकार आहे, तर तो निश्चितच आचारसंहितेचा भंग आहे. आणि आचारसंहितेचा भंग झाल्यानंतर जे आपले जे कायदे आहेत, लोकप्रतिनिधित्व अधिनियम आहे, भारतीय न्यायदंड संहिता आहे, त्या अनुषंगाने त्यांनी जो प्रकार केलेला आहे की ईव्हीएमची पूजा वगैरे करणे, तर त्यांच्यावर आपण कायद्यानुसार गुन्ह्याची प्रक्रिया म्हणजे त्यांना आपण तत्काळ म्हणजे त्यांना काढलं नाही आहे तिथून, त्यांना आपण गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा त्यांनी आपल्याला लेखी दिलेलं आहे संबंधित केंद्राध्यक्षांनी की आम्ही त्यांना अडवणूक करत होतो पण ते अडवणूक ते थांबलेले नाही आहेत. म्हणजे ते अडवत होते, केंद्राध्यक्ष किंवा तिथली जी संबंधित टीम आहे त्यांना अडवत होते पण ते अडलेले नाही आहेत, ते थांबले नाहीत. त्यामुळं त्या संदर्भात जी काही रिपोर्टिंग आहे त्या रिपोर्टिंग करण्यासाठी तो संबंधित केंद्राध्यक्ष इथं ऑफिसला आलेला आहे आपल्या. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.